नमस्कार, मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक. गुरुकिल्ली यशाची या आमच्या खास कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आपल्याला बँकेमध्ये नोकरी मिळावी अशी अनेक तरुणांची इच्छा असते, मात्र त्यासाठी कशा पद्धतीने तयारी करावी लागते त्याची योग्य माहिती मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये बँक भरतीसाठी कशी तयारी करावी याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. संकल्प बँक स्पर्धा परीक्षा तयारीचा असा आपला आजचा विषय आहे. संकल्प बँक स्पर्धा परीक्षा तयारीचा याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत संकल्प एज्युकेशनचे संचालक आकाश जाधव. नमस्ते आकाशजी, तुमचं स्वागत. नमस्कार. मुळातच आकाश जाधव यांनी त्यांचं बीईचं शिक्षण औरंगाबाद इथून पूर्ण केले. त्यानंतर PGDB बँकिंग माजी अधिकारी, ICICI बँक स्टाफ सिलेक्शनद्वारे ऑफिसर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये सिलेक्टेड, फायनल सिलेक्शन फॅकल्टी ऑफ मॅनेजमेंट स्टडीज दिल्ली, विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये फायनल PO साठी त्यांचं सिलेक्शन झालं. मात्र या सर्व संधी सोडून आकाश जाधव हे केवळ बँकर्सना घडवण्यासाठी मागील 3 वर्षांपासून संकल्प एज्युकेशनच्या माध्यमातून प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत. गेल्या 3 वर्षांपासून झालेल्या विविध बँक भरती परीक्षांमध्ये असिस्टंट पदांसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये 10% संकल्पचा वाटा होता. याशिवाय IBPS स्पेशालिस्ट ऑफिसर 2016च्या परीक्षेमध्ये भारतातून 2500 विद्यार्थ्यांमधून ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर पदासाठी 200 विद्यार्थी हे संकल्पचे आहेत. खरं तर तुम्ही इतक्या चांगल्या पदांवरती, म्हणजे संधी खूप चांगली होती, पण तरी सुद्धा तुम्ही हे असं क्षेत्र कसं काय निवडलं? ॲक्च्युली 2007 मध्ये माझी इंजिनिअरिंग झाली गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबादतून, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये. पण समाव इंजिनिअरिंगमध्ये माझं मन रमत नव्हतं. ॲप्टिट्यूडमध्ये चांगला हँड असल्यामुळं असं वाटलं की थोडंसं नंबर क्रंचिंग आपलं चांगलं आहे, आपण बँकिंगकडे वळावं. आणि ते पाहत असताना मी त्यावेळेस वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कॅम्पस रिक्रुटमेंटमधून सिलेक्शन झालं होतं, पण मी बँकिंग क्षेत्र निवडलं. आणि ICICI बँकेमध्ये 1 वर्ष मुंबई आणि 1 वर्ष हैदराबाद इथे थांबल्यानंतर ज्यावेळेस हैदराबादला होतं तर एक 700-800 मुलांपैकी आमच्या जे ट्रेनिंगसाठी आलेले होते, आम्ही महाराष्ट्राचे फक्त 9-10 लोक होतो. तसा आज महाराष्ट्र दिन आहे, तर एक कमी आकडेवारी असण्यामागचं रिझन काय हे बघितलं तर या परीक्षा एवढ्या सोप्या आहेत, एवढं सोप्या असून सुद्धा आपलं सिलेक्शन होत नाहीये. तर ह्या तळमळीनं काहीतरी करावं, यामुळे मी मुंबईमध्ये 1 वर्ष केल्यानंतर तो जॉब सोडून दिला आणि औरंगाबादमध्ये येऊन साधारणतः हे काम मी चालू केलं. 2010ची गोष्ट आहे. 2010 पासून आतापर्यंत एक 6-7 वर्ष मी या फील्डमध्ये आहे. आणि जे आवडतं ते केल्यामुळं मी परतीचा प्रवास मुंबईहून औरंगाबादला केला. तर एक आवड टीचिंगमध्ये होती आणि आवड ॲप्टिट्यूडमध्ये होती, म्हणून मी इंजिनिअरिंग सोडून या क्षेत्राकडे वळालो. अगदी. पण मुळातच ह्या ज्या बँकच्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याच्या पात्रतेसाठी नेमके काय निकष आहेत? आता वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये ज्यावेळेस सेमिनार होतात, कधी कधी कॉलेजच्या फॅकल्टीलाच असं वाटतं की ज्यावेळेस आपण सेमिनार घेत असताना त्यांच्याही मनामध्ये हा डाऊट आहे की फक्त कॉमर्सची मुलं ही परीक्षा देऊ शकतात. ॲक्च्युली तसं काही नाही आहे. आर्ट्स, सायन्स, कॉमर्स, इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर कोणताही ग्रॅज्युएट ह्या परीक्षा देऊ शकतो. ह्या परीक्षा देण्यासाठी काही परीक्षा सोडल्या, एक साधारणतः 40 परीक्षा असतील, 40 पैकी 5-6 परीक्षा सोडल्या की राहिलेल्या सर्व परीक्षांमध्ये फक्त ग्रॅज्युएट पास हाच क्रायटेरिया आहे. काही निवडक परीक्षा ज्यामध्ये ग्रॅज्युएशन विथ 60% लागतं. असिस्टंट पदासाठी बहुतेक परीक्षांची एज लिमिट जी आहे ती 20 ते 28 अशी आहे. OBC कॅटेगरीला 3 वर्ष एक्स्ट्रा मिळतात आणि SC/STला 5 वर्ष. आणि POच्या पदासाठी 20 ते 30 ही जी लिमिट आहे. OBC 3 वर्ष एक्स्ट्रा आणि SC/ST 5 वर्ष एक्स्ट्रा. तर हा गैरसमज सगळ्यात पहिल्यांदा महाराष्ट्रातल्या मुलांना मनातून काढायचा आहे की ह्या परीक्षा फक्त कॉमर्सची मुलं देऊ शकतात, असं काही नाहीये. इनफॅक्ट यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील मुलं सुद्धा तितक्याच ताकदीने या परीक्षा देऊ शकतात जेवढा एखादा इंजिनियर देऊ शकतो. अगदी. पण ह्याचा जो अभ्यासक्रम आहे तो कसा असतो? कारण मुळात बरेचदा ही तुम्ही जी सांगताय ती भीती असते की सगळे जे प्रश्न असतील ते बँकेशी संबंधित किंवा अर्थातच कॉमर्स ग्रॅज्युएटसाठी महत्त्वाचे असतात, तसं काही असतं? त्यातलं कॉमर्स किंवा काहींना असं वाटतं की अकाउंटन्सीचे काही पेपर वगैरे असतात का, असं काही नाही आहे. ह्या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो 8वी, 9वी आणि 10वी पर्यंतचा जो आपला गणिताचा अभ्यासक्रम होता त्याच्याशी संबंधित आहे. मुख्यतः 4 विषय आहेत त्यामध्ये: गणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान
आणि बुद्धिमत्ता चाचणी. काही परीक्षांमध्ये कम्प्युटर सुद्धा आहे. तर ह्या परीक्षांसाठी लागणारा सिलेबस हा आपला 10वी पर्यंतचा सिलेबस आहे. तर मनातून सगळ्यात पहिल्यांदा उमेदवारांनी भीती काढली पाहिजे की ह्यासाठी मला अकाउंटन्सी लागेल, यासाठी मला दुसरा कोणता विषय लागेल. ह्या परीक्षेचा सिलेबस हा 8वी, 9वी आणि 10वी, स्पेशली आपण 4थी आणि 7वीमध्ये, आता 5वी आणि 8वीवर आहेत मला वाटतं, ज्या स्कॉलरशिप परीक्षा द्यायचो त्या स्कॉलरशिप परीक्षांचा सिलेबसच असं समजा की पुढे एक्सटेंड केलेला आहे बँकांच्या रिक्रुटमेंट परीक्षेसाठी. बरोबर. पण मग हाच अभ्यासक्रम इतर कोणकोणत्या परीक्षांमध्ये आणि भरती प्रक्रियेत लागू होतो? आता तसं बघायला तर आपण सांगताना असं म्हणतो की अभ्यासक्रम एक आणि स्पर्धा परीक्षा अनेक, हाच जो अभ्यासक्रम आहे. आता आपल्या वर्षभरामध्ये एक आपण अंदाज पकडून झालो की 52 आठवडे असतील. तर कोणताही ग्रॅज्युएट एका वर्षात ह्या दिलेल्या 52 आठवड्यापैकी 35 ते 40 आठवडे कोणतीही एक्झाम देऊ शकतो, एवढ्या परीक्षा आहेत. यामध्ये बँकिंगच्या ज्या आहेत, बँकिंगच्या आपण एक 6-7 मेजर परीक्षा पकडल्या, एक 10 परीक्षांशिवाय स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या परीक्षा आहेत, वेगवेगळ्या परीक्षा होतात, रेल्वे रिक्रुटमेंटच्या परीक्षा आहेत, इन्शुरन्समध्ये LICच्या एक्झाम्स आहेत, जनरल इन्शुरन्स कंपन्यांच्या परीक्षा आहेत, EPFOचे होतात, ESICचे होतात. हाच सिलेबस कोणी इंजिनिअरिंग झाला असेल तर कॅम्पस रिक्रुटमेंट परीक्षा द्यायची असतील तर त्यासाठी सुद्धा लागू होतो. तर हा साधारणतः मेजर 35 ते 40 परीक्षांसाठी लागू होतो. तर फक्त बँकिंग म्हणून आपण बँकिंगची तयारी करत नाही. आपण 8वी, 9वी आणि 10वीच्या लेवलला जर बघितलं तर त्यावेळेला आपण गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि सामान्य ज्ञानाचा व्यवस्थित अभ्यास केला आता सध्याला, तर आपण ह्या 35 ते 40 वर्षभरात 35 ते 40 परीक्षा देऊ शकतो, जे सिव्हिल सर्व्हिसच्या परीक्षेमध्ये शक्य नाहीये. त्या मोजून बोटावर मोजून इतक्या 4 किंवा 5 परीक्षा आपण त्या देतो. पण इथे एका वर्षात एक परीक्षा जरी हातातून गेली आपण 35 ते 40 वेगवेगळ्या परीक्षा देऊ शकतो. क्या बात आहे. म्हणजे हा अभ्यासक्रम 8वी ते 10वी जर अभ्यास चांगला झालेला असेल तर त्यांच्यासाठी सोपं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की ह्यासाठी, या बँकेच्या खास करून स्पर्धा देण्यासाठी काय कोणता चांगला? ह्यांच्यासाठीच्या तयारीचा 2013च्या आधी खंडेलवाल समितीचा अहवाल येण्याच्या आधी जी असिस्टंटची हा जे पद होतं त्यासाठी 12वी पास लागत होतं. पण आता असिस्टंट असो किंवा अधिकारी PO असो, दोघांसाठी क्रायटेरिया हा ग्रॅज्युएटचा आहे. आणि परीक्षेसाठी असंही काही नाही की खूप आधी तुम्ही 12वी पासून किंवा 10वी पासूनच सुरू केलं पाहिजे. मला असं वाटतं ग्रॅज्युएशनचं सेकंड इयर संपलं, आपण जेव्हा अंतिम वर्षामध्ये आहोत, 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन असेल तर 3रं वर्ष आहे आणि 4 वर्षाचं असेल तर 4थं वर्ष आहे. तर शेवटच्या वर्षी जर आपण परीक्षेची तयारी चालू केली तर ती एकदम उत्तम आहे. एक वर्षभराच्या काळामध्ये आपली सगळी तयारी होऊन जाते, वर्षभर बदलून जातो. तर सगळ्यात चांगला वेळ जर त्यासाठी पकडायचा असेल तर मला असं वाटतं ग्रॅज्युएशनचं अंतिम वर्ष आपल्याला. बरोबर सर. पण आपण बघतो बरेच जण परीक्षा देतच राहतात, तर लवकरात लवकर निवड व्हावी यासाठी कोणत्या गोष्टी पाळणं विद्यार्थ्यांसाठी खास करून गरजेचं आहे? इथं आता वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा आम्ही सेमिनार वगैरे घेतल्यानंतर एक गोष्ट बघितलेली आहे की एक टक्केवारीच्या अनाउन्समध्ये सांगता येणार नाही, पण बहुतेक मुलांची एक हाफ हार्टेड एफर्ट खूप जास्त असतात की हेही करतोय सोबत सोबत तेही करतोय. अशा 2-2 गोष्टी ज्या होत असताना परीक्षेसाठी मिनिमम क्रायटेरिया हा ग्रॅज्युएट आहे. तर तयारी करत असताना खूप लोक ग्रॅज्युएशन आणि सोबत सोबत PGला ऍडमिशन घेऊन या गोष्टी करतात. तर मला असं वाटतं ते टाळलं पाहिजे. तर ग्रॅज्युएशनच्या शेवटी ज्यावेळेस मला कळालं की माझं इंजिनिअरिंगमध्ये मन रमत नाहीये, तर मी कुठेतरी ME ऍडमिशन घेऊन सोबत सोबत हे केलं पाहिजे. ते तेवढं व्यवहार्य नाहीये. तर ग्रॅज्युएशनला आपलं वय 20-21 झालेलं असतं, त्यावेळेस ते समज आलेली असते की आपण काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. तर 2 पैकी एक गोष्ट निवडावी. हेही करायचंय तेही करायचं, असं 2-2 गोष्टी करू नयेत. त्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती जर चांगली असेल, ही गोष्ट मुंबईमध्ये जास्त बघायला मिळते की मुलं जॉब करत करत तयारी करतात. ते करायला हरकत नाही, पण साधारणतः एक वर्षभराचा काळ, ग्रॅज्युएशनच्या नंतर एक वर्षभराचा काळ आणि घरची आर्थिक परिस्थिती सपोर्ट करत असेल तर मुलांनी एक वर्षभर प्रॉपर 24 तास जे आहेत म्हणजे कंप्लीट वेळ अभ्यासासाठी द्यावा. एकदा पूर्ण अभ्यास झाला की सोबत सोबत जॉब सोबत करता येईल. पण शक्यतो जॉब, एखादा प्रायव्हेट किंवा टेम्पररी जॉब आणि सोबत सोबत ही तयारी, ह्या 2-2 गोष्टी टाळाव्यात. अगदी. पण महत्त्वाचं जर तुम्ही म्हणालात तर महत्त्वाचे जे विषय आहेत त्या बरोबरीनं बाकीचे पण विषय आहेत, तर त्या विषयांची कशी तयारी विद्यार्थ्यांनी करायला हवी? आता ह्यातलं विषयावर जर आपण गेलं, गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, इंग्रजी आहे, सामान्य ज्ञान आहे. गणिताच्या तयारीसाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 11वी-12वीमध्ये खूप वेळेस असं एक मुलांमध्ये न्यूनगंड येऊन जातो की माझं इंजिनिअरिंग झालेलं नाहीये, तर मला हे जमेल का नाही. हे असं काही नाहीये. जर 10वीपर्यंतचा सिलेबस आहे त्यासाठी, तर 10वीपर्यंतचा जो पार्ट आहे आणि त्यासाठी भरपूर पुस्तकं अवेलेबल आहेत, तर हा 10वीपर्यंतचा पार्ट
व्यवस्थित करून घ्या, ज्यासाठी पाढे वर्ग घन हे व्यवस्थित पाठ करणं म्हणा, जो बेसिक फाउंडेशन लागतं ते चांगलं पाहिजे. बरोबर. 4थी 7वीला असताना, आता 5वी 8वीला झालेलं आहे, स्कॉलरशिप परीक्षांची पुस्तकं असायची. जर आपण ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयर सेकंड इयरला आहेत आणि चालू करायला वेळ आहे तयारी, तर हे पुस्तकं जर एकदा सोडून काढली चांगली तयारी होईल. इंग्लिशसाठी इंग्लिश न्यूजपेपर वाचणं त्यापासून चालू होऊन जाईल. त्या निमित्तानं जनरल अवेअरनेसही आपली तयारी होऊन जाते. तर इंग्रजी आणि सामान्य ज्ञान दोघांची सामायिक तयारी होते. जर आपण पेपर वाचन जर ठेवलं, त्यात इंग्लिश पेपर वाचन ठेवलं तर. पण आता ह्या बँकिंग स्पर्धा आहेत, ह्या स्पर्धांची तयारी करत असताना कोणकोणत्या गोष्टी जोपासणं, काही चांगल्या सवयी ज्या आहेत त्या असतील तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होऊ शकतो. त्यातलं मी जे आताच तुम्हाला बोललो की पेपर वाचन सगळ्यात जास्त आवश्यक आहे. तुम्ही MPSC द्या, UPSC द्या, बँकेच्या परीक्षा द्या, स्टाफ सिलेक्शन कमिशन द्या, सगळ्यांसाठी एक पेपर वाचन असतील आणि इंग्लिश पेपर वाचन असतं. त्याचा फायदा इंग्लिशला होतो. इंग्रजी खूप मुलांना इंग्लिशचा कट ऑफ काढायला अवघड जातो. तर एक दिवसातला तासभर वेळ पेपर वाचन असेल तर त्याचा फायदा इंग्लिशला होतो. दुसरा त्याचा फायदा जनरल नॉलेज किंवा जनरल अवेअरनेस जो पार्ट आहे त्यासाठी त्याचा फायदा होतो. तिसरं, इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस आता क्लरिकलचे तर इंटरव्ह्यू नाही आहेत, क्लरिकलच्या कोणत्याच पोस्टला इंटरव्ह्यू नाहीत, फक्त ऑफिसरच्या पोस्टला आहेत. तर त्यामध्ये ज्यावेळेस ते क्वेश्चन्स विचारतायत, तर क्वेश्चन विचारत असताना तो पार्ट आपल्याला डिटेलमध्ये माहीत असतो ज्यावेळेस आपलं पेपर वाचन असतं, किंवा तुमच्या एखाद्या गोष्टीवर मत काय, हे मत आपलं बनतं ज्यावेळेस आपलं पेपर वाचन चांगलं असेल. तर ही पहिली सवय चांगली आहे. दुसरी, कमी वेळेमध्ये येणारा आणि सगळ्यात जास्त मार्क देणारा पार्ट म्हणजे जनरल अवेअरनेस. त्यासाठी गणितासारखं कॅल्क्युलेशन करावं लागत नाही, त्यासाठी बुद्धिमत्ता चाचणीमध्ये जे प्रश्न असते सोडवावं लागत नाही, इंग्रजीचा मोठा पॅराग्राफ वाचावा लागत नाही. तो प्रश्न आहे, प्रश्नाचं उत्तर आहे, तर ते उत्तर तुम्हाला येतं किंवा येत नाही, त्या दोनच. आणि वेळही वाचतो. तर सगळ्यात जास्त मार्क देणारा पार्ट आहे, तर त्यावर सगळ्यात जास्त मुलांनी कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, जनरल अवेअरनेस. बरोबर. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की आता वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत ते जात असतात या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होण्यासाठी, अनेक ठिकाणी जातात. पण खास करून संकल्प एज्युकेशन जी आपली आहे त्याची काही खासियत किंवा वैशिष्ट्य काय? 2010 मध्ये ज्यावेळेस मी औरंगाबादला येऊन हे सगळं सुरू केलं होतं, 2010 मध्ये आल्यानंतर पहिल्यांदा बघितलं की मुलांमध्ये कॉन्फिडन्स नाही आहे. आज ह्या घडीला मुलं ज्यावेळेस येतात, सेकंड इयर पासून वगैरे खूप जास्त स्टार्ट करणार आहेत, त्यावेळेला सगळीकडे धक्के खाल्ल्यानंतर एक वयाच्या 24व्या-25व्या वर्षी मुलांची सुरुवात व्हायची परीक्षांची तयारीची. तर मुलांना सांगून सगळ्यात पहिल्यांदा ती दुरुस्ती करायला लावली की तुम्ही जेवढं आधी चालू केलं तेवढा त्याचा फायदा होईल. आधी म्हणजे खूप आधी 12वी झालेला नाही, तर ग्रॅज्युएशनच्या फायनल इयर पासून. आज मुलं सेकंड इयर थर्ड इयर पासून स्टार्ट करतात. तर त्याचा पहिला फायदा की आधी चालू केल्याचा असा होऊन जातो. त्यानंतर हेच जे विद्यार्थी आहेत यांच्याकडून निकाल समजा आपल्याला आणायचे असतील तर 2010 मध्ये मी ज्यावेळेस औरंगाबादला की याच्यासोबत जर आपण परीक्षा दिल्या तर त्यांचा एक कॉन्फिडन्स वाढेल. तर 2010 ते 2014 पर्यंत साधारणतः आम्ही त्यांच्यासोबत जाऊन परीक्षेला बसलो, बाजूला बसून परीक्षा दिल्या की जर हे आमच्याकडून होऊ शकतं तर तुमच्याकडून नक्की होईल. स्पेशली ऑफिसरची खूप जास्त भीती वाटते त्यांना, आम्ही ती गोष्ट सोबत केली. त्यानंतर गणितातला मुलांचा पाया कच्चा होता, तर शिकवत असताना बॅच एखादी चालू झाली की 10-15 दिवस त्यांना काही शिकवायचं नाही, 10-15 दिवस त्यांचा फक्त बेसिक फाउंडेशन जे आहे ते फाउंडेशन कंप्लीट करून पुढचे 3 महिने साधारणतः शिकवायचं. ह्या गोष्टीचा फायदा आला. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याची चांगला रिझल्ट औरंगाबादच्या मुलांमध्ये आला. आज औरंगाबादमध्ये ओव्हरऑलच औरंगाबादमध्ये मला असं वाटतं सगळ्यात जास्त बँकेची परीक्षांची जी तयारी करणारा वर्ग जो आहे तो मराठवाड्यातून तर येतो, तो विदर्भातून येतो, तो सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रातून आता हळूहळू यायला लागलेला आहे. आणि त्याचा सगळ्यात मोठा फायदा जो आहे तो ॲग्रिकल्चरच्या मुलांना झालेला आहे. ॲग्रिकल्चरच्या मुलांना 2012-11 पासून साधारणतः ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर नावाची पोस्ट येते. महाराष्ट्रात 4 विद्यापीठ जे आहेत कृषी विद्यापीठ, त्यांचं एक चांगलं नेटवर्क आहे. सोबत प्रायव्हेट कॉलेजेस खूप आहेत, त्यामुळे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स बाकी देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रातून सगळ्यात जास्त आहेत. तर ह्या ज्या पोस्ट आहेत तर ह्याचा फायदा जास्त जागा असल्यामुळं आणि महाराष्ट्रात नंबर ऑफ गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजचं नेटवर्क चांगलं असल्यामुळं हे मुलं आज राहुरीमधून, परभणीमधून, अकोल्यातून आणि दापोलीतून या सगळीकडून मुलं जे आहेत हे बँकेच्या परीक्षेच्या तयारीसाठी, स्पेशली त्यांच्या ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरच्या तयारीसाठी अख्ख्या महाराष्ट्रातून औरंगाबादमध्ये येतात. बरोबर, वा क्या बात आहे. खरं तर या संदर्भात आपण बोलणार आहोत. गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमात आज आपण संकल्प बँक स्पर्धा परीक्षा तयारीचा याविषयी माहिती जाणून घेतोय. आणि याविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही आकाश जाधव यांना थेट संपर्क साधू शकता. त्याकरता त्यांचा संपर्क क्रमांक आमच्या TV स्क्रीनवरती उपलब्ध आहे. आणि इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची.
ब्रेकनंतर गुरुकिल्ली यशाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. आज आपण संकल्प बँक स्पर्धा परीक्षा तयारीचा याविषयी माहिती जाणून घेतोय आणि आपल्यासोबत संकल्प एज्युकेशनचे संचालक आकाश जाधव आहेत. आकाशजी, खरं तर बँकेच्या बरोबरीनं स्टाफ सिलेक्शन सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे, त्याच्या संदर्भात थोडं सांगा. आपण आता साधारणतः जी माहिती घेतली ब्रेकच्या आधी ती बँकेच्या परीक्षांबद्दल घेतली, ज्यामध्ये जागा भरपूर आहेत, मुलंही भरपूर पास होत आहेत आणि पास होत असताना मला कुठेतरी एक रुखरुख वाटते की स्टाफ सिलेक्शन कमिशन तेवढ्याच ताकदीनं त्यांच्याही जागा निघत आहेत, पण त्याकडे आपण थोडंसं कानाडोळा करतो. आज काल एक मागच्या आठवड्यामध्ये MPSCची ॲडव्हर्टाइजमेंट आली, ज्यात PSI ST ह्या सगळ्या जागांची मिळून एक कंबाईंड एक्झाम होतीये. अशीच एक एक्झाम स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून होते, कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल नावाची. तिकडे विद्यार्थ्यांचा ओढा जेवढा पाहिजे तेवढा नाहीये. जसं बँकांमध्ये आता जर आकडेवारी पुढे तर येईलच ती, की मागच्या काही वर्षांपासून एक 10 ते 15,000 ऑफिसर एका परीक्षेतून 19 राष्ट्रीयकृत बँका घेतात. त्याशिवाय स्टेट बँक ऑफ इंडिया वेगळ्या जागा घेते, प्रायव्हेट बँका वेगळ्या जागा घेतात, त्यानंतर कोऑपरेटिव्ह बँकांच्या वेगळ्या रिक्रुटमेंट होतात. एक 15,000, 10 ते 15,000च्या आसपास मागच्या 3 वर्षाचा ॲव्हरेज आहे पिओनच्या जागांसाठीचं, आणि क्लरिकलचं एक 20 ते 25,000 आहे. आता तेवढ्या जागा त्या निमित्तानं SSC स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या निमित्तानं होतात. आज त्यांच्या 3 महत्त्वाच्या परीक्षा होतात. एक 10वी लेवलसाठी मल्टीटास्किंग, 12वी लेवलसाठी एक डेटा एंट्री ऑपरेटर आणि क्लरिकलची, आणि सगळ्यात महत्त्वाची ग्रॅज्युएट मुलांसाठीची कंबाईंड ग्रॅज्युएट लेवल नावाची परीक्षा. आता सध्याला काही दिवसामध्ये 1 जुलैपासून GST येणार. आता GST आल्यानंतर किंवा त्याच्या आसपास तुम्ही मागची काही 2010 पासूनची रिक्रुटमेंट चालून बघितली ते सगळी रिक्रुटमेंट एक 15,000च्या आसपास दरवर्षी रिक्रुटमेंट होतीये स्टाफ सिलेक्शन कमिशनमधून. इनफॅक्ट ह्या वर्षी ती सगळ्यात जास्त होईल. ती ॲडव्हर्टिजमेंट यावेळेस 16 मेला येणार आहे, आणि ती आल्यानंतर ज्यावेळेस ॲडव्हर्टिजमेंट येते एक पहिल्या नोटिफिकेशनमध्येच नंबर ऑफ वेकन्सी दिलेल्या असतात. त्यामध्ये इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर आहेत, सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर आहेत, CBI सब इन्स्पेक्टर आहेत. साधारणतः एक 30 ते 32 वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्यामध्ये एखाद दुसरी पोस्ट दरवर्षी ऍड होते किंवा कमी होते. गॅझेटेड मधली त्यामध्ये एक पोस्ट आहे. तर ही सुद्धा परीक्षा तितकीच महत्वाची आहे. आज त्यातल्या त्यात चांगला योग जुळून आलाय महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं की ह्या बाबतीत थोडासा विचार झाला पाहिजे. आज ह्याही परीक्षा अभ्यास करतायत म्हणून सगळ्यात जास्त निकाल या परीक्षांमध्ये UP आणि बिहारचा आहे. कारण की कुठेतरी एकदा 12वी झाली की झाल्यानंतर त्या परीक्षेच्या मागे लागतात. आज UPSC करायचं आहे, खूप मुलांना MPSC करायचं आहे, पण हे करत असताना एक प्लॅन बी त्यांचा तयार नसतो कधीच. आणि याच्या उलट जर आपण बघितलं, आता सोबत ICSI असल्यामुळे माझ्यासोबत काही जे विद्यार्थी होते ते ह्या पद्धतीने किंवा त्यांची लहान भाऊ ह्या पद्धतीने तयारी करायची की 12वी झाल्यानंतर या परीक्षेमध्ये घुसायचे, 12वी झाल्यानंतर तयारी करायची, तयारी करून कुठेतरी सगळ्यात पहिल्यांदा स्टाफ सिलेक्शन कमिशन म्हणून पोस्ट घेतली. यांची बहुतेक पोस्टिंग महाराष्ट्रातही होते. जर इन्कम टॅक्स सेंट्रल एक्साइज घेतलं किंवा आपण मंत्रालयाला पोस्टिंग घेतलं तर ती दिल्लीमध्ये सुद्धा होतात. तर दिल्लीमध्ये पोस्टिंग घेऊन आपली UPSCची तयारी, दिल्लीमध्ये जॉब सुद्धा आणि तयारी सुद्धा चालू देणार, आणि ह्या पद्धतीने एक एक स्टेप पुढे जात जात UPSC करणार. आपल्याकडं बहुतेक मुलांचं जे चक्र चालतं ते उलट्या पद्धतीने चालतं की ठीक आहे तिथं काय नाही झालं मग मी इथं बघायला लागतो. ते UPSC करण्यासाठी एक टप्पा म्हणून सुद्धा आपण स्टाफ सिलेक्शन कमिशनला वापरू शकतो. अच्छा, समजा एखाद्या वेळेस झालंही नाही, आता झालं नाही आपण त्यावेळेला UPSC नाही झालं, ह्या पद्धतीनं तुम्हाला स्टाफ सिलेक्शन कमिशन मधून इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरची पोस्ट मिळते. ती पोस्ट मिळाल्यानंतर साधारणतः एक 8-10 वर्षाच्या प्रमोशन, पहिल्या 4 वर्षानंतर इन्कम टॅक्स ऑफिसर, आणि नंतर तुम्ही असिस्टंट कमिशनर होत आहेत. ज्या पोस्टला UPSC झालेला माणूस डायरेक्ट पोहोचतोय त्या पोस्टला आपण 2 प्रमोशन घेऊन तिथपर्यंत पोहोचू शकतो. जर ह्या पद्धतीने होत नसेल, ज्यात एक 900,000 जागा आपल्याला UPSC मधून दरवर्षी दिसतात, इकडून जात असताना त्याच जागा 14-15,000 आहेत. तर ह्या पद्धतीने आपल्याला एक बायपास म्हणून या साईडला जाता येईल. जर तिकडून नाही होतं तर इकडून सुद्धा होईल. तर माझी एक मनातून इच्छा अशी आहे की जे बँकेचं वातावरण मागच्या काही दिवसात तयार झालेलं नाही, असं नाही की आपल्याकडे टॅलेंट नाही. जर तसं असलं असतं, आज मी ज्या परीक्षांबद्दल तुम्हाला बोललो ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, त्यात सगळ्यात जास्त टक्का म्हणजे जर औरंगाबादमधून 2,593 जागा होत्या, त्यात 200पेक्षा जास्त मुलं संकल्पची होती. जर 8% संकल्पचे आहेत तर महाराष्ट्राचा हिस्सा नक्कीच त्यामध्ये 20%पेक्षा जास्त असेल. 20%पेक्षा जास्त मुलं जर अख्ख्या भारतातला 20% महाराष्ट्राचा हिस्सा ह्या परीक्षेमध्ये असू शकतो, कारण की सगळ्यात जास्त मुलं परीक्षा देतात, पास होतात. तर इकडूनही तेवढाच चांगला स्कोप आहे की आपण परीक्षा कमीत कमी त्यातला पहिला स्टेप परीक्षा द्यायला चालू केला पाहिजे. तर सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतंही त्यामध्ये असं की जर तुमचं त्यातल्या मुलींना स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि रेल्वे रिक्रुटमेंटच्या सगळ्या एक्झाम फ्री ऑफ कॉस्ट असतात, त्यांना या परीक्षेसाठी
कसलाच खर्च लागत नाही. नाही, बरोबर. ह्या परीक्षांसाठी त्यांनी आता सगळ्या परीक्षा बँकेच्या परीक्षा ऑनलाईन झाल्यानंतर आज स्टाफ सिलेक्शनच्या कमिशनच्या परीक्षा सुद्धा ऑनलाईन झालेल्या आहेत. आज रेल्वे रिक्रुटमेंटच्या परीक्षा सुद्धा ऑनलाईन झालेल्या आहेत. या सगळ्या परीक्षा ऑनलाईन झाल्यानंतर दोन गोष्टी वाढल्या. एक, परीक्षांमध्ये ट्रान्सपरन्सी वाढली आणि ट्रान्सपरन्सी नंतर जो निकाल लावण्यासाठी वेळ लागायचा, परीक्षांची स्पीड सुद्धा वाढली. तर ह्या गोष्टी सोबत सोबत चांगल्या झाल्या. आणि कंबाईंड एक्झाम आता 6-7 वर्षाची गोष्ट सांगतो की ज्यामध्ये प्रत्येक बँक वेगवेगळ्या जागा भरायच्या. त्यापैकी 19 बँका सोबत आल्या, राष्ट्रीयकृत बँका सोबत आल्या, त्यांनी एक परीक्षा घेतली. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या केसमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटची, केंद्र शासनाचे वेगवेगळे डिपार्टमेंट सोबत येतात, ते मिळून सीजीएल घेतात. तर सुरेश प्रभूंनी मागच्या वेळेस एक चांगली डिसिजन घेतली होती, माननीय जे रेल्वे मंत्री आहेत त्यांनी, की ह्या रेल्वेचे वेगवेगळे रिक्रुटमेंट बोर्ड आहेत, RRBs, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, अजमेर, सिकंदराबाद, मुंबई, या सगळ्यांची म्हणून त्यांनी एक परीक्षा घेतली. आतापर्यंत व्हायचं असं की जागा निघायच्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मुंबईच्या, जागा निघायच्या सिकंदराबादच्या, पण आपल्याला कधी कळतच नव्हतं. आज सगळ्यांची म्हणून कंबाईंड एक्झाम होतीये. त्यामुळे महाराष्ट्रापर्यंत हा मेसेज खूप इझिली चाललेला आहे आणि लोकांपर्यंत पोहोचतायत, जागा निघतायत, परीक्षा होत आहेत. फक्त त्यात एक अडसर जो आहे की मुलांनी तयारी सुरू केली पाहिजे. काही बाबतीत मुलांच्या मनात हा न्यूनगंड असतो की आपलं वय तर उलटलेलं नाहीये ना, तर ती सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि शिवाय आपली नोकरी सांभाळून ते कसं करू शकतात याबद्दल थोडंसं मार्गदर्शन. साधारणतः वय उलटलेलं नाहीये ना, यासाठी एज लिमिट परीक्षांसाठी मी जसे सुरुवातीला सांगितलं 20 ते 28 वर्ष बँकेसाठी आहे आणि 20 ते 30 वर्ष बँकेच्या क्लर्क, 20 ते 28 क्लरिकलला आणि 20 ते 30 ऑफिसरसाठी आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये मागच्या वर्षीपर्यंत ही एज लिमिट 27ची होती बहुतेक पोस्टसाठीची, जी आता 30 पर्यंत पुढे आणलेली आहे. आणि रेल्वेसाठी एज लिमिट 33 पर्यंत आहे, तेवढ्या पुढेपर्यंत आहे. ही मी जनरल कॅटेगरीची सांगितली. ओबीसी 3 वर्ष जास्त आणि SC ST 5 वर्ष जास्त. तर एज लिमिट इथंपर्यंत आहे. त्यामुळं समजा पहिला टप्पा पडतो परीक्षेसाठी क्लरिकलचा, तो नाही झालं तर ठीक आहे 28 पर्यंत. PO साठी तुमच्याकडे 2 वर्ष हातात आहेत. तेही नाही झालं तर रेल्वेसाठी तुमच्याकडे 33 पर्यंत तुम्ही ह्या परीक्षा देऊ शकतात, वय वर्ष 33 पर्यंत देऊ शकतात. दुसरा टप्पा, काही लोकांचा आपण सांगितलं की जॉब सुरू आहे आणि जॉब सोबत ह्या गोष्टी करायच्या आहेत, तर त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट, बरं आता असं काही ॲडव्हान्टेज इंटरनेटमुळे झालेलं की आपण कुठेही बसून तयारी करू शकतो. आज तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये आहात, तुम्हाला थोडासा मोकळा वेळेमध्ये मिळतोय, चांगल्या वेगवेगळ्या वेबसाईट आहेत, चांगले ॲप्स आहेत. ह्या वेगवेगळ्या ॲप्सचा वापर करून छोट्या 10-10, 15-15 मिनिटाच्या टेस्ट सुद्धा असतात, त्या देणं, त्यावर स्वतःला टेस्ट करणं, वेगवेगळ्या ऑनलाईन टेस्ट देणं, मध्ये जर वेळ मिळत असेल तर. नाही तर सोबत आपण पेपर घेऊन गेलो तर वेगळं पेपर वाचणं, समजा मधून वेळ मिळाला तर ह्या परीक्षांच्या मंथली मॅगझिन सुद्धा मिळतात. ह्या मंथली मॅगझिन मधून माहिती घेणं, त्या मंथली मॅगझिनमध्ये मागच्या किंवा त्याच्या मागच्या महिन्यात झालेले वेगवेगळे बँकेचे पेपर असतात, हे पेपर सोडवणं, सध्या काय पॅटर्न चालू आहे हे बघणं, ह्यातून सुद्धा जॉबमध्ये असताना, आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये असताना हा जर पार्ट सोबत केला तर त्यांचा वेळही वाचेल आणि सोबत तयारी पण होईल. आणि सध्या आपण बघितलं तर औरंगाबाद हे खास करून बँक स्पर्धा परीक्षांचं हब बनत चाललंय असं दिसतंय. खरंच असं चित्र आहे आणि त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही स्वतः अनुभवत असाल ते होत आहे. ऍक्च्युली त्यासाठी 2010 पासून ते आतापर्यंत चांगली मेहनत झाली. आणि सगळ्यात पहिल्यांदा होत आहे की मुलांना निकाल दिसत आहेत. एखादा उमेदवार बाहेर गावून येऊन त्याचं सिलेक्शन होतंय, सिलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस तो परत जातोय त्यावेळेस गेल्यानंतर लोकांचा पहिला ओढा तो नाही, पहिला ओढा असा होता की हा याचं सिलेक्शन होतंय म्हणजे हा माझंही होईल, मग माझंही होईल म्हणल्यानंतर तो येतोय, तो पुन्हा औरंगाबादकडे वळतोय. तर ह्या पद्धतीने होत आहे. आणि एक चांगला शिक्षक वर्ग जो आहे तो औरंगाबादमध्ये अवेलेबल आहे. त्यात बहुतेक कॅन्डिडेट किंवा बहुतेक शिक्षक असे आहेत औरंगाबादमध्ये ओव्हरऑल सांगणार की ज्यांनी स्वतः परीक्षा क्रॅक केलेल्या आहेत. स्वतः क्रॅक केल्यानंतर ज्यावेळेस आपण मुलांकडून करून घेतो तर त्याचा एक कॉन्फिडन्स वेगळा राहतो. तर हे होत असल्यामुळे त्याच्या मागचं गमक, औरंगाबादचं गमक हे आहे की तिथं असलेल्या बहुतेक शिक्षकांनी या परीक्षा स्वतः दिलेल्या आहेत, पास केलेल्या आहेत आणि ज्यांचं वय अजून त्या ब्रॅकेटमध्ये बसतंय ते अजूनही परीक्षा देत आहेत. तर त्यामुळे ते परीक्षेमध्ये काय आलेलं आहे हे बघून दुसऱ्या दिवशी वेळेस क्लासमध्ये सांगायचं तर त्यांना जास्त सोपं जातं. अगदी थोडक्यात सांगाल, कारण थोडासाच वेळ आपल्याकडे आहे. महाराष्ट्र दिन आहे आज आणि त्यानिमित्तानं आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना काही सांगू इच्छिता? महाराष्ट्र दिनानिमित्त मी हे सांगेल की आपण पहिल्या स्पर्धा परीक्षा बँकेच्या त्यामध्ये पडलो, आपण त्यामध्ये महाराष्ट्राने त्यामध्ये यश मिळवलं. सोबत एक मोठी अपॉर्च्युनिटी ह्या परीक्षांच्या माध्यमातून येते. आज जागांची आकडेवारी बघितले 2010 पासूनचे आपण काढून बघितले तर एक मोठा वर्ग 10 ते 15 हजार आपल्याला ऑफिसरच्या आणि 20 ते 25 हजार क्लरिकलच्या जागा येत आहेत. त्याच्याशिवाय SBI वेगळ्या जागा रिक्रूट करते.
आरबीआयच्या वेगळ्या वेकन्सीज आहेत. तर हा एक गोल्डन एरा म्हणून मी बँकिंगचा, की ज्यामध्ये 2010 ते 2020 पर्यंत मी बी चालतो किंवा 25 पर्यंत चालेल, त्याबद्दल नाही माहिती. तर त्या वेळेमध्ये आपलं ग्रॅज्युएशन होतंय. मधला काळ जो होता एक ज्यावेळेस भरती बोर्ड जुनं ज्यावेळेस BSRB होती, तर आता सध्याला IBPS आहे. तर BSRBचं ज्यावेळेस संपलं, मधला एक 10-15 वर्षाचा काळ खराब गेला रिक्रुटमेंटला. जो एक चांगला काळ 2010 पासून सुरू झालेला आहे. तर ह्या काळामध्ये आणि आपण एक लकी आहोत की आपलं ग्रॅज्युएशन त्या वेळेमध्ये होतं. तर त्या वेळेमध्ये होतं तर आपण ह्या परीक्षांचं मॅक्सिमम युटिलायझेशन करून घेतलं पाहिजे आणि ते युटिलायझेशन करून आपल्याला पुढे जायचं आहे. तर मी सगळ्यांना हेच सांगेन की पुढच्या येणाऱ्या काळामध्ये ऑपॉर्च्युनिटी खूप जास्त आहे. मागच्या 6-7 वर्षामध्ये मी असा एकही दिवस अनुभवलेला नाही ज्या दिवशी कोणती रिक्रुटमेंट नाहीये. आज ह्या घडीला 1 मे आहे. आज सकाळी इथे येण्याच्या आधी मी बघितलं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची सुद्धा ऍड आली आहे. 145 वेकन्सीज आहेत. ह्या सगळ्या वेकन्सीज अशा आहेत ज्यामध्ये यांचे जे पॅकेजेस आहेत हे पॅकेजेस प्रायव्हेट सेक्टरला लाजवणार आहेत. आज आपण आता ऍड 3 मेला डिटेल्ड ऍडव्हर्टाइजमेंट आरबीआयची. आरबीआयचं पॅकेज हे वार्षिक 20 लाख पॅकेज आहे. बरोबर. तर ह्या पद्धतीने अगदी अगदी आणि खूप चांगला संदेश दिलेला आहे आजच्या या दिवसानिमित्त. सर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल. गुरुकिल्ले यशाची या कार्यक्रमामध्ये आज आपण इथेच थांबतोय. मात्र एक नवीन विषय घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.